नमस्कार मित्रांनो, स्टडी स्पार्क विथ प्रियावर तुमचे स्वागत आहे. सेतुपाठ संहिता, सूक्ष्म अध्यापन टाचनवही, मायक्रो टीचिंग लेसन प्लॅन यामध्ये आपण जी कौशल्याची सिरीज सुरू केली आहे त्यामध्ये आज आपण प्रश्न कौशल्य क्वेश्चनिंग मायक्रो स्किल बघणार आहोत. या अगोदर आपण प्रस्तावना आणि फलकलेखन बघितले आहे. तर मित्रांनो, प्रश्न कौशल्य यामध्ये आपण वर्ग 8वा आणि विषय भूगोल, पाठ क्रमांक 7वा आणि पाठ्य घटकाचे नाव आहे लोकसंख्या आणि वेळ 5 ते 7-8 मिनिट असते. नियोजन अध्यापन आणि दिनांक तुम्ही जेव्हा करणार तो वाला दिनांक. मित्रांनो, मायक्रो टीचिंग मध्ये विषय कोणताही असो, पॅटर्न जे आहे ते असेच असणार. वर्ग, त्यानंतर विषय, पाठ क्रमांक, पाठ्य घटक आणि दिनांक आणि वेळ आणि नियोजन. बदल फक्त तुमचा विषय वेगळा असू शकतो, क्लास देखील वेगळा असू शकतो आणि तुमच्या पाठ्य घटकाचे आणि पाठ्य क्रमांक वेगळं असेल. मात्र जे स्ट्रक्चर आहे प्रश्न कौशल्याचं ते सर्वांसाठी सेमच आहे. नेहमीप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी कृती आणि कौशल्य उपघटक हे आपल्या वहीमध्ये लिहून असतं. तर आपण प्रश्न कौशल्य सुरू करूया. शिक्षिका: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी: नमस्कार मॅडम. शिक्षक फलकावर पाठ्य घटकाचे नाव लिहितात. प्रश्न पहिला: आपण कोणत्या खंडात राहतो? विद्यार्थी: आपण आशिया खंडात राहतो. तर मित्रांनो, प्रश्न कौशल्य 2 स्तरामध्ये असतात, एक निम्न स्तर आणि एक उच्च स्तर. निम्नस्तरीय प्रश्न म्हणजे असे प्रश्न ज्याची उत्तरे काही शब्दामध्ये किंवा एका वाक्यात दिले जातात आणि उच्च स्तरीय प्रश्न म्हणजे ज्याची उत्तराची लेंथ जास्त असते किंवा मग निम्न स्तरापेक्षा जास्त असते. तर अशा प्रकारे आपण आपला आज जो सर्व डेमो होणार आहेत त्यामध्ये 7 ते 10 प्रश्न असणार आणि त्यामध्ये 5 ते 6 हे निम्न स्तरीय असणार आणि राहिलेले 4-5 जे आहेत ते उच्च स्तरीय असणार. तर आपला जो पहिला प्रश्न आहे, आपण कोणत्या खंडात राहतो, तर याचं उत्तर आपण आशिया म्हणू शकतो किंवा आपण आशिया खंडात राहतो. तर एका वाक्यात उत्तर आहे किंवा एका शब्दामध्ये देखील आहे. तर हा जो प्रश्न आहे हा निम्नस्तरीय. त्यानंतरचा प्रश्न: शिक्षिका: आपण कोणत्या देशात राहतो? तर विद्यार्थी: आपण भारत या देशामध्ये राहतो. हा देखील क्वेश्चन निम्नस्तरीय आहे. त्यानंतरचा प्रश्न: शिक्षिका: भारतामध्ये कोणत्या राज्यात राहतो? विद्यार्थी: आपण महाराष्ट्र या राज्यात राहतो. हा देखील प्रश्न निम्नस्तरीय आहे. त्यानंतर शिक्षिका: महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे? विद्यार्थी: महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी आहे. तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं एक्सप्लेन करून सांगू शकता की अगदी बरोबर, महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333 इतकी आहे आणि हा देखील क्वेश्चन निम्नस्तरीय आहे. त्यानंतर शिक्षिका: जन्मदर म्हणजे काय? तर विद्यार्थी: एका वर्षाच्या कालावधीत लोकसंख्येमागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकाची संख्या म्हणजे जन्मदर होय. मित्रांनो, या ठिकाणी एक डेफिनेशन आहे, त्यामुळे हा जो प्रश्न आहे हा उच्चस्तरीय आहे. त्यानंतर शिक्षिका: मृत्यूदर म्हणजे काय? तर विद्यार्थी: एका वर्षाच्या कालावधीत दर 1000 लोकसंख्येमागे एकूण मृत झालेल्या व्यक्तींची संख्या म्हणजे मृत्यूदर होय. तर मित्रांनो, या ठिकाणी देखील मृत्यूदराची व्याख्या विचारलेली आहे. तर हा देखील प्रश्न जो आहे उच्चस्तरीय आहे. त्यानंतर शिक्षिका: स्थलांतर म्हणजे काय? तर विद्यार्थी: एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे किंवा जाणे म्हणजेच स्थलांतर होय. तर या ठिकाणी देखील शिक्षिका अजून थोडं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, अगदी बरोबर,
स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्ती समूह दुसरीकडे जाणे किंवा दुसरीकडून येणे म्हणजे स्थलांतर होय. मित्रांनो, हा देखील क्वेश्चन उच्चस्तरीय आहे, कारण की या ठिकाणी डेफिनेशन विचारलेली आहे. त्यानंतरचा प्रश्न, शिक्षिका, स्थलांतराचे किती प्रकार आहे? तर विद्यार्थी, स्थलांतराचे 2 प्रकार आहे. हा प्रश्न निम्नस्तरीय आहे, कारण की इथे जे उत्तर आहे ते अगदी एका वाक्यात दिलेलं आहे, त्यामुळे हा प्रश्न निम्नस्तरीय होईल. त्यानंतर शिक्षिका, अंतर्गत किंवा आंतरिक स्थलांतर कशाला म्हणतात? विद्यार्थी, एखाद्या प्रदेशात बाहेरून वास्तव्यासाठी व्यक्ती येणे म्हणजेच अंतर्गत स्थलांतर होय. यामध्ये शिक्षिका अजून जास्त सांगण्याचा प्रयत्न करेल की अंतर्गत स्थलांतर म्हणजे देशामध्ये, राज्यामध्ये होणारे स्थलांतर किंवा जिल्ह्यामध्ये किंवा गावागावामध्ये. नंतरचा प्रश्न, शिक्षिका, बहिर्गत स्थलांतर कशाला म्हणतात? विद्यार्थी, एखाद्या प्रदेशातून इतर ठिकाणी वास्तव्यासाठी व्यक्ती जाणे म्हणजे बहिर्गत स्थलांतर होय. तर हा प्रश्न उच्चस्तरीय आहे आणि या अगोदर जो होता अंतर्गत स्थलांतर, हा देखील उच्चस्तरीय प्रश्न आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण 10 प्रश्न बघितले आणि त्यामध्ये 5 ते 6 क्वेश्चन हे निम्नस्तरीय आणि राहिलेले उच्चस्तरीय होते. तर शेवटची तुमची जी लाईन असेल ती असेल, शिक्षिका, अशा प्रकारे आपण लोकसंख्या हा पाठ्य घटक अभ्यासला आहे. त्यामध्ये आपण कोणत्या खंडात राहतो, कोणत्या राज्यामध्ये राहतो आणि त्या राज्याची लोकसंख्या, तसेच जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर आणि स्थलांतराचे प्रकार हे घटक अभ्यासले आहेत. अशा प्रकारे तुमचं प्रश्न कौशल्य होऊन जाते. मित्रांनो, प्रश्न कौशल्य हे असे कौशल्य आहे ज्यामध्ये आपण प्रस्तावनेला देखील यूज करू शकतो. तसेच स्पष्टीकरण कौशल्य जे असते त्यामध्ये देखील प्रश्नांचा वापर होतो. म्हणजे प्रश्न कौशल्य तुम्ही वर्गामध्ये गेल्यापासून तो वर्ग संपेपर्यंत प्रश्नांचा वापर करू शकतात. मित्रांनो, या ठिकाणी मी माझे एक रफ पेज दाखवत आहे. तुम्ही बघू शकता की नेमकं कसं करायचं. आपण या प्रश्न कौशल्यामध्ये 10 प्रश्न घेतले. 7 ते 10 प्रश्न आपण घेऊ शकतो आणि यामध्ये 10 प्रश्नामध्ये 5 निम्नस्तरीय आणि 5 उच्चस्तरीय घेतले. तर अशा प्रकारे आपण प्रश्न कौशल्य आपल्या सेतुपाठ संहिता मायक्रो टीचिंग लेसन प्लॅनच्या वहीमध्ये लिहून काढायचं. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात.